मित्रांनो, कुटुंब, परिवार याची परिभाषा काय आहे? याची परिभाषा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय? बोलायचं काय तर कुटुंब आणि परिवार याची परिभाषा काय? मित्रांनो, कुटुंब म्हणजे काय? ह्या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती जो कोण जीवजंतू आहे, जो कोण प्राणीमात्र आहे, जो कोण सजीव आहे, निर्जीव आहे, तो प्रत्येक गोष्ट आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा सदस्य आहे. म्हणून सनातन संस्कृतीमध्ये आपण काय म्हणतो? वसुधैवम कुटुंबकम. आपण संकीर्ण नाही आहोत, आपण संकीर्ण नाही आहोत, आपण विस्तीर्ण आहोत. म्हणून आपण काय म्हणतो? ह्या पृथ्वी तलावरती ही भूमाता, ही आदिमाता, आदिजननी, तिच्या पोटी आपण सर्व जन्माला आलो आहोत. आणि ते सर्व जन्माला येणारे कोण आहेत? त्या कुटुंबाचे प्रत्येक सदस्य आहेत. मग त्या सदस्याने हातात हात घालून चालायला हवं. एकमेकांचा विचार करायला पाहिजे, एकमेकांचा विचार करायला पाहिजे. मित्रांनो, प्रश्न कधी निर्माण होतो माहिती आहे का? षडविकार जागृत होतात तेव्हा. मी आणि माझं, इथे प्रश्न निर्माण होतात. मी आणि माझं, त्या ठिकाणी जर आपण प्रत्येकाच्या इतरांचा विचार करत गेलो, दुसऱ्याचा विचार करत गेलो, दुसऱ्यासाठी आपण जगत गेलो, दुसऱ्यासाठी आपण निर्णय घेत गेलो, असं जर प्रत्येक त्या कुटुंबातल्या सदस्याने जर केलं, तर ह्या भूतलावरती, या वसुंधरेवरती जे काय आपण, जो कुटुंब आपण वावरतोय, नांदतोय, त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही. जे वादविवाद जे निर्माण होतात ना, संघर्ष निर्माण होतो, त्याला कारण काय? मी, माझं, माझ्यापर्यंतच मर्यादित. मित्रांनो, आता या कुटुंबामध्ये एकत्र कुटुंब आता राहिलेलं नाही आहे. आता काय राहिलं? एकत्र कुटुंब राहिलं नाही. आपण जर फक्त 4 नातेवाईक, एक 10-12 लोकांचं जे कुटुंब आपण पकडतो, आते, काका, मामा, भाऊ, बहीण, अमुक तमुक असं जे कुटुंब पकडतो, ते कुटुंबसुद्धा आता काय झालं? संकीर्ण झालं आहे. ते कुटुंबसुद्धा संकीर्ण झालं आहे. आणि कुठपर्यंत येऊन पोचलं आहे? मी, माझी पत्नी, माझा नवरा, माझी मुलं. मित्रांनो, ह्याच्यातून समस्या निर्माण झालेल्या आहेत. प्रश्न सुटले नाहीत, तर समस्या निर्माण झालेल्या आहेत. ज्यावेळी आपण संकीर्ण होतो त्यावेळी समस्या निर्माण होतात. पण ज्यावेळी ते कुटुंब विस्तृत असते त्यावेळी समस्याला आपण तोंड देऊ शकतो. कधी देऊ शकतो? तर एखादा कमी पडला तर दुसरा त्याच्यासाठी उभा राहू शकतो. एखादा कमी पडला तर दुसरा उभा राहू शकतो, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळी ते कुटुंब, परिवार जर ते मोठं असेल, त्याच्यामध्ये अनेक सदस्य असतील, तर आपण एकमेकांना सहाय्य करू शकतो. एकमेका सहाय्य करू अवगधरू सुपंथ. मग तिथे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना वाव मिळत नाही. एक कमी पडला तर दुसऱ्याला सहाय्य होते. तिथे कुटुंब फुलते, ते कुटुंब जोमात फुलते. मित्रांनो, लक्षात घ्या, त्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आपण दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. आपल्या कुटुंबातील, आपल्या परिवारातील दुसऱ्या सदस्याचा विचार केला पाहिजे. पण तो सदस्याचा विचार होत नाही आणि आपण संकुचित होत जातो. त्यावेळी हे प्रश्न निर्माण होतात. माझ्या वडिलांनी दिलेले 3 मंत्र आहेत. ते मंत्र ह्या आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते कुठले आहेत? तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी, आणि तुझा आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी. हे तिन्ही मंत्र जर आपण योग्यरित्या पालन केलं तर आपल्याला कुटुंबामध्ये किंवा स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही. तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जेव्हा आपण आपलं शिल्प घडवत असतो, आपल्या जीवनाचं शिल्प घडवत असतो, सुंदर शिल्प घडवत असतो, त्याबरोबर आपण इतरांचंही आयुष्यातील सुंदर शिल्प घडवत असतो.
इतरांनाही आपण प्रोत्साहन देत असतो, इतरांच्याही जीवनाला आकार देत असतो. मित्रांनो, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. म्हणजे तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे अक्कल आहे, तुझ्याकडे क्षमता आहे, तुझ्याकडे कुवत आहे, पण तू जागा चुकलास. तू वाद निर्माण केलेस, तू शंका निर्माण केलीस, तू वाद निर्माण केले, शंका निर्माण केलीस, आणि या शंकासुरानेच तुझा ऱ्हास केलेला आहे. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. आणि झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी. म्हणजे काय? आपणच वैरी आहोत. आपल्या कुटुंबामध्ये हेवे द्यावे जे निर्माण होतात, संघर्ष निर्माण होतो, त्याला कारण आपण स्वतः असतो. माझ्यापासून ती सुरुवात झालेली आहे. तर मी का नव्हे? मग मी का नव्हे ही जर गोष्ट प्रत्येकाने जर आपल्या मनात आणली, त्याचा विचार केला, ह्या गोष्टीला जबाबदार मी आहे, मग ती जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याचा शोध केला पाहिजे. आपण कुठे कमी पडतोय, मी कुठे कमी पडतोय. पण या उलट आपण काय करतो? तो चुकला, त्याने असं वागला, त्यांनी तसं केलं, त्यांनी अमुक केलं, त्यांनी तमुक केलं, हे आपण दुर्दैवी काय करतो? आरोप करायला सुरुवात करतो. आरोपी आपण असतो. आपण कुठे कमी पडलोय? मित्रांनो, लक्षात आलं का? परिवारामध्ये जर एकी हवी असेल, परिवारामध्ये एक गोडवा हवा असेल, तर प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आणि प्रत्येकाचा विचार केला पाहिजे, समोरच्याचा विचार केला पाहिजे. हे जर पथ्य आपण पाळलं तर ते कुटुंब अबाधित राहील, अगदी सजीव राहील, जिवंत राहील आणि चिरकाळ राहील. पण त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती अशी निघतेच जो षडविकारी आहे, तो मतलबी आहे, स्वार्थी आहे. तर त्याला जाणून घेणं पण गरजेचं आहे. त्या व्यक्तीला जाणून घेणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणे पण गरजेचं आहे. याचा अर्थ त्याला आपण बेदखल नाही करायचं आहे. त्याला त्याची जागा दाखवून देणं, त्याला त्याची माहिती करून देणं, त्याच्या चुका लक्षात आणून देणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? कुटुंब, परिवार, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण काय लक्षात ठेवायचं आहे का मित्रांनो? माहिती आहे का? की त्याने केलेलं चांगलं कर्म, त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी, त्याचं चांगलं वर्तणूक, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पण आपण काय लक्षात ठेवतो? तो असा वागला, त्याने तसं केलं, त्याने हे नुकसान केलं, हे माझं काढून घेतलं, ह्याच्यामुळे हे माझं नुकसान झालं, ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष देतो. तर त्याच्यावरती लक्ष न देता कशावरती लक्ष द्यायचं? तो आपल्या जीवनात आल्यानंतर त्याने आपल्यासाठी काय केलं आहे, त्याने आपल्या जीवनात आल्यानंतर काय केलं, कसा तो आपल्यासाठी जगला आहे, आपल्यासाठी त्याने आपलं जीवन कसं काय सार्थकी लावलेलं आहे. ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत आपल्या जीवनामध्ये, त्याच लक्षात ठेवून आणि त्या लक्षात ठेवून आपण आपलं जीवन जगणं, आपलं चरितार्थ पूर्ण करणं. मग असं केल्यानंतर जर असं प्रत्येक व्यक्ती जर वागायला लागली तर सगळेच प्रश्न सुटतील, कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही, वाद होणार नाही, फक्त संवाद होतील. वाद विवाद होणार नाही, तर फक्त संवाद होतील. तो काय सांगतोय, त्याचं काय म्हणणं आहे, त्याचे काय विचार आहेत, त्याचा काय दृष्टिकोन आहे, हे समजून घेणं पहिलं गरजेचं आहे. आणि ते समजून घेऊन मगच त्याच्यावरती प्रतिक्रिया करणं गरजेचं आहे. त्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो? आपल्याच नजरेने बघत राहतो, आपल्या दृष्टिकोनातून बघत राहतो. तसं न बघता त्याच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे, त्याच्या नजरेतून बघणं गरजेचं आहे. त्याच्या नजरेतून जेवढे आपण बघायला सुरुवात करतो तेवढे आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं सापडत जातात आणि तो प्रश्न सुटत जातात, तो गुंता सुटत जातो. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून काय म्हणालो? परिवार वसुधैवम कुटुंबकम. कुटुंब आणि परिवार, कुटुंब आणि परिवार, वसुधैवम कुटुंबकम. मित्रांनो, लक्षात घ्या. जगावं तर कसं जगावं? कीर्तिरूप जगावं. जन पलभर म्हणतील हाय हाय,
मी जाता राहील कार्य कार्य. मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी काय राहते? कार्य राहते. आणि तेच कार्य माझ्या वडिलांचं, आई वडिलांचं कार्य आज जीवित आहे, चिरंतर आहे, निरंतर आहे. आणि ते जगलेत स्वतःसाठी नव्हे, जगासाठी, दुसऱ्यासाठी, इतरांसाठी. आणि मी मित्रांनो येणार आहे या विषयावरती, माझ्या आईवडिलांचा जीवनक्रम याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे. माझे आणखीन दोन चॅनल आहेत. एक आहे वास्तवावर बोलू काहीतरी आणि दुसरं आहे सनातनी वास्तव. कुठल्या तरी एका व्हिडिओवरती मी माझ्या वडिलांच्या आयुष्याचे जीवनक्रम मांडणार आहे. आणि त्यांनी जे कुटुंबासाठी, परिवारासाठी केलेला त्याग आहे, सर्वस्व पणाला लावलेलं आहे, ते तुमच्यासमोर ठेवील. परिवार, कुटुंब बोलायचं तरी काय? परिवार, कुटुंब बोलायचं तरी काय? या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.